पुण्यामध्ये वाहतूक कोंडीच्या विरोधात शिंदे गटाने आंदोलन केलं। पुण्याच्या मुंढवा येथील महात्मा फुले चौकामध्ये रास्ता रोको करत आंदोलन करण्यात आलं। त्यामुळे या परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी देखील झाली होती। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पुण्यामध्ये वाहतूक कोंडीच्या विरोधात शिंदे गट आक्रमक झालाय। शिंदे गटाने आंदोलन केलेलं आहे। पुण्याच्या मुंढवा येथील महात्मा फुले चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। त्यामुळे या परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडीही निर्माण झाली होती। दरम्यान या आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। पाहूया। पुण्यात वाहतूक कोंडी विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात येते। नाना, हे आंदोलन करता इथं मुंढवा चौकामध्ये काय मागणी आहे तुमची? ह्या जर चौकामध्ये जर सिग्नल लागला तर दीड तास हा सिग्नल सुटत नाही आणि येणारे कामगार असतील, असणारे हडपसरमधले राहणारे सगळे सोसायटी नागरिकांना दीड तास आपला वेळ वायाला घालून या ठिकाणी वाहतुकीतून समोर जावं लागतं। म्हणून आमची शिवसेना पक्षाच्या वतीने आणि स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या चौकामध्ये लवकरात लवकर अंडरपास झाला पाहिजे आणि रस्त्यात येणारं जे अतिक्रम आहे हे अतिक्रम निघलं पाहिजे। त्याचबरोबर केशवनगर चौकातून तर मांजरीपर्यंत झेड कॉर्नरचा जो रस्ता आहे ह्या रस्त्याचं रुंदीकरण केलं पाहिजे। त्यामध्ये येणारे अतिक्रम असतील, त्यामध्ये येणारे बाधित घर असतील, त्या बाधित घरांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे। लवकरात लवकर जर 15 दिवसामध्ये जर प्रशासनाने याच्यावर जर हालचाल केली नाही तर 15 दिवसानंतर आम्ही आयुक्ताच्या कार्यालयाला टाळा ठोकल्याशिवाय या ठिकाणी शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी स्वस्थ बसणार नाही, हीच प्रमुख मागणी। राज्यात सरकार त्यांचं असलं तरी प्रशासन महापालिकेत जे आहे प्रशासनाच्या आडमोड्या कारभार विरोधात या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। कॅमेरामन सुमित सह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।